2 विकेट मात्र 4 रन खर्च असगरली मॅन ऑफ द मॅच. असगरली मॅन ऑफ द मॅच. सार्थक घरत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्या प्लीज. आणि इनविन्सिबल बी सन्मान चिन्ह लेने के लिए आइए. इनविन्सिबल बी सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. चला आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया दीपक संकेत सरांना. सार्थक मॅन ऑफ द मॅच द्या. फ्रेंड्स मोबाईल कडून आम्हाला स्पॉन्सर आहेत ते मॅन ऑफ द मॅच. इनविन्सिबल बी जावेद सन्मान चिन्ह के लिए आ जाइए प्लीज. चला आता बघ एकाच गावाच्या 2 सभा तुम्हाला बघायला मिळतात. एकाला विचार केला तर आई जय भवानी आणि आई जगदंब. जगदंब म्हटलं की छत्रपती शिवरायाचं ते चित्र बघितलं तलवारीचं आणि आपण बघितलं शंकराची पिंड की आई जगदंब बघितलं आणि एका साईडला आई जयभवानी बघितलं की त्या जयभवानी तलवारीने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला ज्या जीवाचं रान करताना आपण पाहिलंय. तसं आज पहाटेच्या पाठवले का मॅच बघायला मिळतात. एकाच गावातले पृथ्वी तलावरचे आणि तुम्हाला बघायला मिळतं पालघर तालुक्यातलं क्रिकेटचं मोठं नाव मोठं वादळ ज्या गावाने दिलं तेव्हा धनसार गावाचे सुपुत्र क्रिकेटच्या मैदानामध्ये आता बाकी 2 हात करताना आणि खऱ्या अर्थाने ज्या भगव्या छताखाली जगणारं गाव आणि भगवं गाव कसं असावं तिथे धर्मवीर चषकाच्या माध्यमातून धर्मवीर चषक करण्यात 2 हातात करताना इथे बघायला मिळतात. काय वेशभूषा बघायला मिळते. अफलातून टॅलेंट बॅक टी शर्ट आणि भगव्या छताची असलेली टी शर्ट तुम्हाला बघायला मिळते. आणि एका साईडला तुम्ही आई जगदंब बघितलं की तिथे पाहायला मिळते. सलामीची जोडी जर बघत असाल तर आपण बॅट्समन नेम एक मिनिट थांबा. बॅट्समनची नावं माहिती नाही आहेत. बॅट्समन नेम पण ते सांगतच नाही ना मित्रा. ब्लॅक टी शर्ट एक मिनिट सांगा. ब्लॅक टी शर्टला कोण आहे. चला पुन्हा पिसरकरला पुढचा जो ड्राईव्ह केला अफलातून छताकडे पाहायला मिळतं. धावपत्र 4 रन पाहायला मिळतं का. 1 धाव बघायला मिळतंय. काय क्लास ड्राईव्ह होता पण नित्या चित्त्याप्रमाणे झेप घेतली. चेंडू तिकडे अडवलं गेलं आणि बघता बघता 3 धावा सेव्ह केलाय. अतिशय मोठं रंगतदार क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला विचार केला तर आई जगदंब आणि एका साईडला विचार केला तर आई जय भवानी. धनसार गावाचे सुपुत्र धनकार गाव म्हटलं की क्रिकेटचं गाव असं बघितलंय. असंख्य क्रिकेटपटूंनी ज्यांनी धनसार गावाला पुढे आणलं. अनेक खेळाडूंना विशेष करून प्रावीण्य दिलं गेलं होतं. मोठ्या मोठ्या संघातून पाचारण करण्याचं काम या गावाने केलं. तो गावातून बघा पुलाप्रशकाला पुढचा इथे बघा हलक्याने खेळला गेला. वेल प्लेड वेल बॅट इथे पाहायला मिळते. आहा काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. आजीमाजी क्रिकेटचं गाव आणि ज्या गावाने क्रिकेट गाजवलंय असं क्रिकेटचं गाव तो धनसार बघते. येणाऱ्या काळामध्ये एक नवीन मैदान सुशोभीकरण केलं आणि अल्पावधीतच तिकडे अंडरआर्म मॅच झाला. गावातला ओव्हरआर्म मॅच बघायला मिळाला आणि खरोखरच जे गावाचं मैदान मिळालंय आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या गावातून तुम्हाला मोठमोठे खेळाडू पुन्हा घेते बघायला मिळते. इकडे बघा चेंडू कट करण्याच्या नादामध्ये चेंडू पडला थोडासा लेग ब्रेक होतो. हलकासा बाहेर निघतो आणि निर्धाव चेंडू इकडे हातात आपण बघतात. फलकावर विचार केला तर फक्त धावसंख्या लागली ती 3. बॅट्समन कोण आहे. जितेश पुन्हा एकदा उत्कर्ष आपल्यासारखा पुढचा चेंडू ड्राईव्ह केला असेल जातो. इकडे बघा सुंदर क्षेत्रक्षण डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. खराब थ्रो आणि याच्यापेक्षा काय करायला पाहिजे.
एखाद्या मुलीने कधी आपला दादा म्हणून हसायचं आणि मग ह्याने जाऊन आय लव्ह यू सांगायचं आणि मग कानाखाली कशी पडते ते पाहाल इकडे बघायला मिळते. 1 to go. अजून एक चेंडू बाकी आहे. बघा ही भाकीत कसं झालंय, एखादी मुलगी दादा म्हणून हाक मारते, अहो कसं आहात तुम्ही, आणि हाला वाटते माझ्यावर प्रेमात पडली का, मग म्हणते आय लव्ह यू, आणि मग ती कानाखाली कशी करते. तशा पद्धतीने सुंदर क्षेत्ररक्षण केलं. पण बिंदी गेंजचं इथे चेंडू धावा तर 1 रूपांतर बघायला मिळते. आणि या धावांशी विचार की धावसंख्या होती ती 4 धावा. पुन्हा एकदा उत्कर्ष आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळून आपण बघत आहात. इथे चेंडू पडला तर थोडासा खाली राहतो, हलक्या बॅटने केला. या फलंदाजाचं मी कौतुक करेल, पूर्ण सॉफ्ट हँडने खेळतो. म्हणजे चेंडू बॅटीवर जरी आला तरी क्षेत्ररक्षणात जाताना खूप वेळ लागतो आणि तिथे बाकी 1 धाव सिंगल विकेट होते. आणि एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या समापनानंतर फलका धावसंख्या लागल्या जातात 7. एक मोठी मॅच बघायला मिळते. 4 आणि 1 5 5 धावा बघायला मिळतात. यानंतर बाकी TTS आणि यातील विजेता संघ, आज असे 2 संघ आम्हाला बघायला मिळाले. त्यानंतर बाकी दैसरचा देखील तुम्हाला मॅच बघायला मिळेल. गावातले 2 संघ इथे प्रकर्षाने एकत्र खेळायला बघितलं. याच्या अगोदर आपण आगवण ए आणि माफ करा आगवण बी आणि आगवण सी बघितलं. काय क्लास क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहिलंय. आता मी गोलंदाज आहे तो शुभम. बाकी चेंडू टटवला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण केला. एकच धाव फलकावर बघायला मिळते. यस नो यसच्या कॉलिंग मध्ये इथे पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत विचार केला तर धावा होतात त्या म्हणजे निश्चितच 5 धावा फलकावरची सुंदर मॅच बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळता गोलंदाज पाहायला मिळतोय. एक धाव बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला 6 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आई जगदंबा आणि आई भवानी धनसा असं बघत आहात. हो इथे बघा चेंडू पडल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने कमबॅक केला गेला. चेंडू पडला थोडासा वरती येतो, बॅट्समॅनला स्वीप करतो पण चेंडू बॅटवर येत नाहीये आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होता आपण बघत आहात. अतिशय मोठं दर्जेदार क्रिकेट आपण बघत आहात. धर्मवीर चषक आयोजित धर्मवीर प्रतिष्ठान इथे मिळणाऱ्या प्रत्येक पैशातून गोरगरिबांना मदत केली जाते. एका गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्ण देऊन वर्षभराचं शिक्षणाचं काम केलं जाते आणि आमचे अपंगत्व जे लोक आहेत त्यांच्यासाठी बाकी बायसिकल आपण दिली जाते. अशा पद्धतीचं मोठं काम करण्याचं इथे बाकी मोर्गा बांधला जातोय. शुभम पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू खराब चेंडू इथे बाकी चेंडू जातोय तो म्हणजे निश्चित वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढली जाते. या षटकातला शेवटचा चेंडू आपण बघत आहात. आई जगदंब प्रथम फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शुभम आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हो इथे बघा चेंडू फसला, झेल होती की पाहायचा आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. आणि इथे बघता बघता 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 10. 2 षटक 10 धावा. अतिशय मोठं रंगतदार क्रिकेट आणि खरोखर प्रेक्षक कोण असतील तर फक्त आमचे जेवढे खेळणारे क्रिकेटर्स ते प्रेक्षक बघायला मिळतात. आता बॅक टू बॅक 2 टुर्नामेंटचा तुम्हाला म्हणेल की विजेता संघ होता डेलवाडीला. साई कृपा डेलवाडी चषकामध्ये विजेता TTS चिंचणी. काय अफलातून बॅटिंग बॉलिंग तुला चांगला परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळाला. आता PVT मध्ये विजेता ठरला तो पॅराडाईज संघ. जब्बीर खान मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण बघितलं. आता इकडे आपण मॅच बघतो तेव्हा दोन्ही एकाच गावातला संघ. एका साईडला धनसार जगदंब आणि एका साईडला आई भवानी. 2 षटकं खेळून झाले. फलका धावसंख्या लागला ती आपण पाहत ती म्हणजे 10. कोण होशील का?
बॉक्स आउट. विकेट जातोय. सरळ चेंडू ड्राईव्ह करायचा, चेंडू जातो वरती 6 धावा. धावसंख्या 1 वरची धावसंख्या होती ती धावसंख्या ते 11. पुन्हा हर्षल आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा कडक ड्राईव्ह पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. ब्युटिफुल फिल्डिंग, अफलातून टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडू कट केलाय, सरळ जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावाने उच्चार केला धावसंख्या होते ती 12 धावा ह्या फरकावर लागल्या जातात. काय सुंदर क्षेत्रक्षण पाहिलं अगोदरच्या चेंडूवर उत्कर्ष यांच्याकडनं आपण अफलातून ऑन ड्राईव्ह होता. चेंडूवर चित्त्याप्रमाणे झेपावत गेले, चेंडूवर क्षणाचा 4 धाव थांबवला गेला. पुन्हा आपल्या षटकाला पुढे इथे बाकी ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. सुंदर क्षेत्रक्षण पुनश्च पाहायला मिळते. 1 धाव बघायला मिळते. उत्कर्ष त्या साईडला जातो कव्हरच्या रिझनला आणि अफलातून क्षेत्रक्षण बघताना 13 धावा या बघायला मिळतात. आई जय भवानी संघाचा जो क्षेत्रक्षणाचा विचार केलाय तो उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्रक्षण बघतो. आणि गावातला संघ म्हटलं की एकमेकाविरुद्ध खेळतात, त्यामुळे कोणत्या खेळाडूचा कोणता डोळा आहे, कोणते शॉट कुठे खेळू शकतो ह्याचा परिपूर्ण अभ्यास असल्यामुळे दोन्ही संघ एकमेकांसमोर हाताळला. सरळ चेंडू हातामध्ये जातोय. दरम्यान षटकासोबत 3 आणि फरक धावसंख्या लागली 13. 3 षटक 13 धावा प्रथम फलंदाजी करत असताना आपण आई जगदंब संघ धनसार बघत आहात. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हा येणारा वेळच आपल्याला सांगू शकणार आहे. यातील विजेता आणि टायटन असा शेवटचा सामना आजच्या दिवसात असणार आहे. खरोखरच विकेट ग्राउंड अफलातून बघायला मिळेल. लाईट इफेक्ट म्हटलं म्हणजे MIDC जी लाईट आहे इथे लाईट तुम्हाला मिळणार ती म्हणजे 33 kVचं जे वेगळं स्विफ्टेशन असते ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फक्त ऑनली फॉर MIDCला लाईट दिली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला नो व्होल्टेज कमी कोणत्या प्रकारे ट्रीप होणार नाही आणि म्हणूनच ते एवढ्या पद्धतीचं चांगलं हॅलोजन मुक्त लाईट तुम्हाला आतेज आयोजित धर्मवीर चषकामध्ये आपण धर्मवीर चषकाच्या सरावलीच्या मैदानावर बघत आहात. बॉलर्स नेम जितेश बाबू नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. फलंदाजीसाठी समोर आहे तो धवाल. पॅडल स्वीप खेळले औरमचे आठवण झाली मनामध्ये वेळ होतं काय आणि इथे घडलं बघताय काय घडलं बिघडलं प्रमाण फलंदाजाचा इथे चोकचा फटका आणि फलंदाज डकआउट मध्ये 13 धावा. आतापर्यंत विचार केला 4ही गोलंदाजाने खूप चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळताना बघितलाय. मॅच लवकर कमी होण्याचं काम TTS देखील मानायला पाहिजे. ज्याप्रमाणे मॅच लवकर त्याने फिनिश केली, समोरच्या टीमला लवकर ऑलडाऊन केलं, त्याच्यामुळे टाइम कव्हर झालाय. आजचे संघ जर पाहिले तर पहिले 3 संघ क्वालिफाय होताना श्री 11 सातपाटी A आगवन C आणि ह्यातील विजेता आणि TTS याच्यातला आजचा एक चौथा संघ तुम्हाला बघायला सुपर 8 मधला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे नो बॉल. इथे माणूस जशी सुरुवात करतो टप्पे टप्पे खेळताना तशी गोलंदाजी टाकली. इथे बाकी नो बॉलवर धावबाद होतोय आणि इथे गडी बाद होतोय तो म्हणजे दुसरा आणि फलकावर बाद 3 गडी बाद होतात आणि एकंदरीत विचार केला फलकावर धावसंख्या लागलाय ती
शैलेश बघूया कसं खेळतोय. पुन्हा एकदा नो चेंडू आहे, डिक्लेअर झोनमध्ये जातोय, म्हणजे 1+1 अशा 2 धावा तुम्हाला फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत जर विचार केला तर आता फलकात धावा लागल्या जातात त्या. चला खेळाडूंनी बोलू नका, पंच निरीक्षण करताना देतील. अगोदरच म्हटलं की इथे बाकीच्या टुर्नामेंटप्रमाणे चालणार नाही आहे. पंच काय डिसिजन आहे? या बघा, चला विविध बेनिफिट ऑफ डाऊट असेल तर निश्चितच एवढी घ्यायला पाहिजे. पण एखादी जर विचार केला जरी प्रेक्षक नसले तरी एक अविस्मरणीय स्पर्धा, ज्या स्पर्धेचा ब्रँड पहिल्या 40 मिनिटांमध्ये फक्त हे संघात झाले. भल्या संघाने इथं भाग घेतला नाही. या स्पर्धेचा विजेता उनबाट संघ ह्यांना स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली नाही. त्यानंतर बाकी आमचा तारापूर कलंदर या संघाला एंट्री मिळाली नाही आहे. पंचायतच्या संघाला एंट्री मिळाली नाही. कारण 40 मिनिटांमध्ये ज्या पद्धतीने सर्व संघ बुक झाले आणि फक्त कॉम्पिटिशन लिमिटेशन आणि एक आगळीवेगळी स्पर्धा म्हणून 40 मिनिटांमध्ये बुक झाल्यानंतर बाकीच्या कोणत्याही संघाला एंट्री दिलेली नाही आहे. आणि खरोखर सुसज्ज आयोजन कसं बघायला मिळते. जरी 3 वाजता झाल्या तरी मी मला खूप सुंदर आयोजन बघायला मिळते की 2-2:30ला मॅच संपायलाच पाहिजे. पण हल्ली धीरे जर विचार केला तर सकाळच्या पहाटे 5-5:30 वाजता माणसाला फर्स्ट शिफ्टला जायचं असेल, कारण सगळेच मुलं काही कॉलेज करत नसतात, असंख्य मुलं ड्युटी करतात आणि फर्स्ट शिफ्टला जायचं असेल तर 3 ते 6 झोपायला जरी मिळालं तरी आपण 8 तासाची ड्युटीची चांगली करू शकतो. अशी बरोबर आहे की नाही? 3 बजे भी अगर मैच खत्म होगा 2-3 घंटा सोने के लिए आदमी फ्रेश होकर जा सकता है. मग 5:30 बजे तक खेलेंगे तो हम तो क्या करेंगे? खरोखर चांगलं क्रिकेट बघायला मिळते आणि मी कौतुक करील यावर्षी धनसार गावाचं. आणि येणाऱ्या काळामध्ये धनसार गावात तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा बघायला मिळतील. ज्या धनसार गावाने आम्हाला असंख्य क्रिकेटपटू दिलेत. ज्याप्रमाणे पवनसूत नवलीचं मी नाव घेतो त्याप्रमाणे 11 स्टार सातपडीचं नाव घ्यायचो, पण त्याच्यामध्ये 6 खेळाडू धनसारचे असायचे. आता एकंदरीत आपण नाव घेतो ते म्हणजे शिरगाव संघाचं अजिंक्य मराठा असे म्हणून शिरगाव आणि अजिंक्य एकत्र खेळा अफाक अलाफ असे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. आणि एकटा गोलंदाज तिकडून टाकतो. अशा पद्धतीनं एक गाव एक संघामध्ये त्या संघाचा खूप मोठा भाग घेतलाय. अफाकला मी पाहिलं यावर्षी चांगली गोलंदाजी त्यांनी केलाय. ऑरेंज चषकमध्ये अफरातून इकॉनॉमिकली गोलंदाजी टिच्चून मला कसं बघितलाय. खरोखरच चला पंच काय विचार आपण बघणार. मैदानावर गेल्यानंतर डिसिजन दिला जाईल. ह्या क्रिकेटच्या शिस्त चला पंचाने डिसिजन मागे घेतला. फेअर डिलिव्हरी निश्चित ह्याला म्हटलं पाहिजे पंचगिरी. आणि म्हणूनच तर म्हटलं तर धीरजला का बघितलं, कारण पहिली 1 लाखाची टुर्नामेंट जिंकणारा पालघर भागातला जो पहिला संघ होता त्याचा सहकारी तुम्ही पहिला संघ धीरज हिंदुस्थान दांडी वाड्यामध्ये आणि हा पहिला संघ जिंकला होता. एमआरआयची चेंडू तिथे कलाकृती 22 वर्षापूर्वीचा तो इतिहास असावा. या मुलाचं वय केला, वयाच्या 13 वर्षापासून मोठं क्रिकेट खेळण्याची सुरुवात केलाय आणि प्रदीर्घ अनुभवावर बघायला मिळतोय. एकदा पुनश्च आपल्या सरकारला पुढचा चेंडू आई जगदगौर समोर धावांचा ओझो करायचं. बघूया कशा पहिले ड्राईव्ह केला. इथे बाकी सुंदर शॉट पाहायला मिळाला. बघता बघता चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. खडखडीत चौकार. हाताला लागल्यानंतर चेंडू उडल्यानंतर तो त्या चेंडूच्या दिशेने आला, पण त्यानंतर बाकी आपल्या बॉडीला कंट्रोल करू शकला नाही आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. आणि या चौकारांशी विचार केला तर धावसंख्या होती ती 18 धावा. लो स्कोरिंग मॅच देखील कधी कधी टफ बघायला मिळते, कारण निश्चित दोन्ही मोठे गावातले संघ आज एकमेकांसोबत लढताना 19 धावसंख्या होते. कॅच नाही, सॉरी क्लीन बोर्ड आहे. 19 धावा फलकावर लागल्या जातात. या मैदानावर 17 धावा जिंकल्यात. 2-2 या मैदानावर 19 धावामध्ये जिंकणारे संघ आम्ही गतवर्षी पाहिलेत. 19 धावावर देखील जिंकताना पाहिलाय. इथे बाकी नवीन फलंदाज गेलाय तो धीरज. बघूया धीर से गंभीर है असं म्हटलं जाते. क्लास फलंदाजी बघायला मिळेल. हलक्याने खेळला जात हो करेपर्यंत इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 20 धावा या फलकामध्ये लागल्या जातात. आता शेवटचा चेंडू इनिंगचा बघूया मोठा फटका येईल का. एकेक दुहेरी किती धावा मोठा तुम्ही करू शकतात. आणि खरोखरच पहाटेच्या मुंद वातावरणात थंडगार हवा असताना जरी गरमीचे दिवस असले तरी डोक्यावर ओस दव पडते. त्याच्यामुळे तारापूरवासी बघा शरीराचं रक्षण कसं करावं, कारण बाईकवर जाताना थंडी लागते. आम्ही 5 अंश परत असताना आम्हाला 3 दिवस थंडीचा पार बघायला लागला. शेवटचा चेंडू इथे बाकी ओहो बॉक्स आउट. ज्याला वाटलं की अवराम आहे शेवटच्या दिवस षटकार मानात धावा काही बरसणार आहे, पण इथे जर पाहिलं तर बाकी धावसंख्या फक्त 21 धावा ह्या जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 19-20 झाले 21 करायचे आहेत. 21 धावा विजयासाठी करायचे आहेत.
अतिशय मोठी रंगतदार लढत आपण बघत आहात. आई जगदंब आणि आई जय भवानी अशा धनसारचे दोन क्रिकेटपटू बघायला मिळतात. पण खरोखर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल तर धनसारचं नवीन मैदान ज्या पद्धतीने सुशोभीकरण केलंय आणि ज्या एक लढा दिला आणि त्या लढाला प्रदीर्घ गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक उत्तुंग असं अविस्मरणीय आणि प्रत्येकाचं डोळ्याचं पारणं फिरणारं मैदान तुम्हाला बघायला मिळतंय. चला निश्चितच बघत आहात विजयासाठी धावा करायच्या ते 21. आई जगदंब आणि प्रथम फलंदाजी केली आणि फलका धावसंख्या केल्या ते म्हणजे 21. विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 21. कशा पद्धतीने करतात सलामीची जोडी बघायला. चेंडू द्या, पंचाकडे आहे चेंडू. आणि या सामन्यातील विजेता आणि TTS असा संघ खेळ आणि तो चौथा संघ आजच्या दिवसातला आम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण एकंदरीत जर विचार केला आज पहिल्या वेळेत श्री 11 बोईसरचा संघ बघायला मिळाला. जो भैया पण असतील तुम्हाला पाहायला मिळतो भीमनगरच्या समोर. त्यानंतर सातपाटी A हे आपण बघितलं. त्यानंतर आगवण श्री ज्याने खरोखरच या स्पर्धेमध्ये प्रत्येकाची पोचपावती प्रत्येकाची मनाची उत्कंठा लावणारा आणि भरभरून प्रेक्षकांनी कौतुक केलं असं आगवण श्री संघ पाहिलाय. आणि आताच्या विचार केला तिथे दोन्ही संघ एका गावातले आई जगदंब ज्याने 20 धावा केल्यात 21 धावाचं आव्हान दिलाय आई भवानी धनसार संघाला. चला अमोल आणि उत्कर्ष अशी सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. विजेत्याला 50,000 रुपये उत्कृष्ट ट्रॉफी, उपविजेता 25,000 रुपये उत्कृष्ट ट्रॉफी, तिसरा आणि चौथा 5,000 रुपये, मालिका वीर हे तुम्हाला निलेश पाटील सगळं, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक असे अनेक बक्षिसं इथे बाकी तुम्हाला बघायला मिळत आहेत. आजचा पहिला दिवस धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक आपण बघत आहात. टिंबी नाका हे नाव घेतलं की खरोखर साहेबांचं स्वप्न साहेबांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय. हे प्रत्येक हिंदू हृदय सम्राटच्या स्वप्नातलं प्रत्येक माणसानं ज्याने साहेब पण बघितलं आणि निश्चितच एक गरिबांचा दाता गरिबांचा कैवारी आणि असंख्य बहिणीचा भाऊ असं पाहणारा आपण एक मोठं नातकोत्र पाळणारा आणि तोच नेता नसून प्रत्येकाचा आधारस्तंभ असणारा असं धर्मवीर चषक आपण बघत आहात. आता बाकी पहिला चेंडू धावसंख्या होते. एक खातं उघडलं गेलं. आता उत्कर्ष बघूया. आतापर्यंत अनेक फलंदाजाला आपल्या समालोचकातून नाचवताना झुंजवताना आज बाकी आम्ही समालोचक त्याचा समालोचक करताना की वेगळा पराक्रम वेगळा आनंद बघायला मिळतोय. आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत असताना बघूया कशा पद्धतीने खेळलाय. इथे बाकी ड्राईव्ह केलाय सरळ चेंडू जातो. एक धाव बघायला मिळते. पायावरचा चेंडू चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळला गेला आणि इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळते आणि या एका धावाने विचार केला तर 2 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या वेळ रोटेट केलाय. चांगले फल इकडे डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय का. एक धाव बघायला मिळते. 3 धावा या फलकावर लागल्या जातात. ते एकंदरीत विचार केला तर 21 धावाचं ओझं उचलत असताना ह्या धावसंख्या जर संघ रोटेट होत आहेत हे खूप चांगल्या पद्धतीची रणनीती आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. कल्पेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू टेक्निकली पॉवरफुल शॉट ज्याला म्हटलं जात आहे. ऑन ड्राईव्ह ब्युटिफुल ड्रायव्हर ऑफ द बॉल त्याला म्हटलं जातं. मनगटाच्या पद्धतीने कसं चेंडू खेळायचं खरं क्रिकेट विश्वामध्ये हे शॉट जर दाखवलं असेल तर मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूने हा मनगटी शॉट दाखवलं. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियाला नाव परिचित केलं तर VVS लक्ष्मणच्या नजाकत कौशल्याने हे मनगटी शॉट पाहिले आणि म्हणूनच ते VVS लक्ष्मणचं नाव आज देखील क्रिकेट असं बघायला मिळते. पुन्हा शेवट आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्यापणे खेळला गेला ढकलला गेला. फक्त दिशा दिली गेली फाईन लेगच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते आणि या एका धावेने विचार केला फलका धावसंख्या लागल्या ती 8 धावा या फलकावर लागल्या जातात. 19 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. 19 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. एक खूप सुंदर असं आयोजन इथे बघायला मिळते. या बोईसर भागात
बॅक टू बॅक दुसरं लगेच आपण बघत आहात. सोमवार मंगळवार बुधवार आपण PVT पाहिलं जिथे समारोहामध्ये आम्हाला बघितलं आणि नंतर आता जर बघत असाल तर इथे आपण धर्मवीर चषक आयोजन बघत आहात. पुन्हा एकदा सरकारला पुढचा चेंडू हलक्यावर रोटेट केला, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान नाही, चांगली थ्रो बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 9. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटका फरकात धावसंख्या लागलाय 9. आता बाकी 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता इथे तुम्हाला बघायला मिळते. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने क्रिकेट कसं खेळावं कसं जगावं हे सांगितलं, पण बऱ्याचशा लहान मुलांना आज देखील माहिती नाही क्रिकेटचा शोध कोणी लावला. सगळं म्हणतात की भारतीयांचा खेळ भारतीयाने मोठं केलं, पण क्रिकेटचं संशोधन जर म्हटलं तर सर्च केलं तर साहेबांचा खेळ इंग्रज जेव्हा आपल्याकडे भारतामध्ये होतं, आपण पारतंत्र्यामध्ये असताना खऱ्या अर्थाने क्रिकेटचा सर्च झाला आणि म्हणून क्रिकेटला आपण आज देखील मोठी जुनी मंडळी साहेबांचा खेळ असं म्हटलं जाते आणि तो अर्थाने जटिला तो म्हणजे क्रिकेट. काय अंडरआर्मचा रनर संग्राम चाललाय. ओव्हरआर्मपेक्षा सर्वात जास्त टुर्नामेंट तुम्हाला अंडरआर्मच्या बघायला मिळतात या पालघर तालुक्यामध्ये. आपल्या षटकाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केला आहे सरळ हातामध्ये, अफलातून क्षेत्रक्षण पाहायला मिळते. तेवढंच चांगलं कव्हरिंग देखील बघायला मिळते, पण तिथपर्यंत रनिंग बिटवीन एवढी सुंदर होती. 1 धाव फलकावर लागलाय आणि आता जर तुम्ही विचार केला तर डबल फिगरमध्ये जातात. 10 धावा या फलकावर लागल्या जातात. सिद्धार्थ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. उत्कृष्ट नावाचा फलंदाज पुनश्च एकदा आपल्या स्ट्राईकवर चांगलं 2 अफलातून ऑन ड्राईव्ह त्याच्या बॅटने आपण पाहिलेत. परिपक्व फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उत्कर्ष पुन्हा एकदा यावेळेला ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा खूपच चेंडू, पंच दोन्ही हात बाहेर काढतात आणि दंडात्मक कारवाई केली जाते. कारण तुम्ही सर मला केला आणि एकंदरीत जर पाहिला तर 1 धाव अतिरिक्त वाईटच्या रूपात 11 धावा हे एकंदरीत फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या बॅटने खेळला गेलाय, फक्त त्याला कंट्रोल केलं जाते. आणि आपण जेव्हा शिकतो ना लेदर क्रिकेटमध्ये शॉर्ट हँडेड बॅटने कसा उपयोग केला जातो आणि लूज हँडेड बॅटने कसं केलं जातं, अलगद हाताने दिशा दिली आणि हलक्या हाताने 1 धाव काढून एकंदरीत जर पाहिलं तर 11 धावा या फलकावर लागल्या जातात. सलामीचे दोन्ही फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला उत्कर्ष आणि एका साईडला अमोल. दोन्ही 12 धावा तो 11 केल्यात, 12 धावा झाल्यात. आमच्या स्कोरला झोप येते. आता 13 धावा होत्यात. धावसंख्या झाल्या 13. पण लाईव्ह आहे का, टेन्शन करू नका. स्कोरची मिस्टेक देखील बघता येईल. चेंडू चुकले मोजतात याच्यावर देखील मोजता येतात. कारण यूट्यूब माणसाची चोरी पकडायचं काम असते. चुप्पे चुप्पे चोरी चोरी म्हणून असंख्य प्रेमवीर आता कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात. म्हणून कॉलेजचे कुमारी किंवा मुलं जास्त करून तुम्हाला पॅसेजमध्ये दिसत नाही आहेत. काय क्लास क्षेत्रक्षण बघायला मिळते. अफलातून क्रिकेट या गावाचं मी कौतुक येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा धबधबा निर्माण केला. पॅडलशिप खेळायचा चेंडू थोडासा वरती येतो, बॅटची एज लागून चेंडू शॉर्ट मिळवून कव्हर केला जातो. इथे बाकी धावसंख्या 1 निंबटे आणि 1 म्हटलं म्हणजे रामाचा वनवास 14 धावा या फलकावर लागतात. 22 जानेवारी रोजी रामललाचं मंदिर बांधलं गेलं. संपूर्ण भारत देशात इथे जल्लोष केला गेला, कारण हिंदू संस्कृतीचं नातं नव्हतं तुम्हाला पाहायला मिळालं. इथे बाकी मोठा शॉट खेळायचा जातो, जिथे पण डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान इथे बाकी विकेट जातोय. रिव्ह्यू घेतलाय पंच त्यांनी. 1 धाव इथे बघा धावबादचा चान्स आहे. पंच आमचे येत आहेत, बघतायत. खूप चांगल्या पद्धतीचं ओम साईचं कर्तृत्व बघायला मिळते. ओम साई म्हटलं की खरोखर यांचं देखील कंटिन्यू 6 दिवस तुम्हाला देखील काम करायचं आहे. रात्रीच्या दिवसामध्ये जागायचं, पण त्यांच्याकडे कॅमेरामॅन 8 आहेत. आपण बघितलं अक्षयाचा भाऊ काटाळ्या मोरी पाडत घेताना तुम्हाला बघायला मिळेल. बाहडोली गावामध्ये गेला की तुम्हाला असंख्य तुम्हाला कॅमेरामॅन बघायला मिळतील. आणि खरोखरच ओम साईचं ज्या पद्धतीने कौतुक करायला पाहिजे. चला पंच आमच्या मध्ये येतील, डिसिजन देतील. किती 7 धावा हव्यात. 14 झाल्यात. 7 21 करायचे आहेत. 14 झाल्यात. 21 धावा करायच्या आहेत. आई जगदंब आणि आई भवानी असे 2 सगळे एकमेकाला लढताना बघतात. नवीन फलंदाज कोण गेलाय? न्यू बॅट्समन श्रीकांत. श्रीकांत म्हटला की भारताचा धडाकेबाज फलंदाज कृष्णमाचार्य श्रीकांत बघायला मिळतोय. स्ट्राईक रुटेड असणारे ओव्हर झालाय. षटक संपलाय ना, रनआउट या साईडला झालाय. स्ट्राईक रुटेड असणार, नो डाऊट.
धवन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. असं म्हटलं जातं की गावामधला फिरता चषक ज्याला म्हटलं जातं तसा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. फिरकीचा जादूगार म्हणून त्याला सांगितलं गेलं आहे. अशक्ष डोळ्याच्या नजरेतून आणि आपल्या हाताच्या कलाच्या जादीतून असंख्य फलंदाज जखून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलं आहे. इथे जर विचार केला तुम्हाला 18 चेंडू 7 धावा. अतिशय मोठी रंगतदार मैदानाच्या आतमध्ये आई जगदंब धनसार आणि आई भवानी धनसार असं पाहायला मिळते. ओहो काय कंट्रोल स्ट्रोक खेळला गेला. पहिलं शफल झाले, वाट पाहिली, चेंडूची शॉर्ट ऑफ प्लेन मिळाल्यानंतर पोझिशन घेऊन एक चांगल्या पद्धतीचा शॉर्ट ऑफ पूल तुम्हाला बघायला मिळतोय आणि धावसंख्या 4 वाढून एकत्र विचार केला 18 धावा या फलकावर लागल्या जातात. अजून देखील 3 धावाची आवश्यकता. यातील विजेता संघ TTS संघाबरोबर खेळेल. पुन्हा ड्राईव्ह केला गेला. इथे चेंडू फिनिश होतोय आणि बॅक टू बॅक विजयी होतोय. आई भवानी धनसार संघाने विजय संपादन केलाय आणि आता बाकी आजच्या दिवसाला शेवटचा सामना जो चौथा संघ आम्हाला बघायला मिळणार आहे. एका साईड TTS आणि आई भवानी. खरोखर दोन्ही संघाने हस्तांतरण करून घ्यायचं आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दहिसरचा संघ इथे बघायला मिळतात. चांगल्या पद्धतीचे मॅचेस खेळले गेले. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच कोण आहेत आणि आपण नाणेफेक देखील करणार आहोत. कोण हा द्या त्याला द्या हा बघा तुम्ही बघा काय त्याचं नाव काय आणि किती दिले आणि बॅटिंग हा बघ ना. ओपनर बॅट्समॅन किती केलाय. उत्कर्ष काय आहे दाखव. मग बाबूचं नाव काय. चला मॅन ऑफ द मॅच आहे जितेश. या जितेश उर्फ बाबू. यस 3 विकेट काढल्यात एका षटकात. जितेश उर्फ बाबू आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. चला या ना. आहे का कोण आपल्या फ्रेंड्सचे सरावलीचे कोण आहेत का. या लवकर या ना. या